पायपुसणं केलेलं आहे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या वाटेवरचं. राऊत साहेब एक मराठीतला विषय आहे की परवाच्या दिवशी संसदेत भाषण करताना दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय की पक्षांतर बंदी कायदा हा आणखी मजबूत करण्याची गरज आहे की ज्या पद्धतीने आमदार फोडले जातात, त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं, शरद पवारांच्या एनसीपीचं उदाहरण दिलं, आणि जी मंडळी म्हणजे जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतात त्यांनी जर पक्षांतर केलं, पक्ष फुटला, तर अशा लोकप्रतिनिधींवर 6 वर्ष निवडणूक लढण्यावर बंदी घाला अशी मागणी. अशा प्रकारचे कठोर नियम आणि तरतुदी सध्याच्या पक्षांतर बंदी कायद्यामध्ये आहेत. पण निवडणूक आयोगच हरामखोर असेल. आमची अपेक्षा की निवडणूक आयोगाने हरिश्चंद्राच्या भूमिकेत असायला पाहिजे, पण ते हरामखोरांच्या भूमिकेत आहेत. आणि निवडणूक आयोग हरामखोर असल्यामुळे पक्षांतर बंदी कायदा जो बनवलेला आहे कठोर, त्याची अंमलबजावणी होत नाही. पक्षांतर बंदी कायद्याच्या 10व्या शेड्यूलनुसार घटनेतल्या मिंदेबरोबर गेलेले 40-42 लोक हे अपात्र ठरायलाच पाहिजे होते. हे घटनेच्या 10व्या शेड्यूलमध्ये असताना सुद्धा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न हरामखोर निवडणूक आयोगाने केला, देशाच्या सुप्रीम कोर्टानं केला. अशा वेळेला कायदा काय करणार? कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, नाचायला लावतायत आणि हे दौलतजादा करतायत हे सगळे लोक. दिग्विजय सिंग यांची तळमळ मी समजू शकतो, कारण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसला अशा प्रकारे फोडण्यात आलं. त्या माधवराव शिंदेच्या मुलाचा गट 22-23 आमदार जे फुटले ज्योतिराज शिंदे बरोबर, तेव्हाही तेच झालं, सरकार पाडलं गेलं. महाराष्ट्रात सुद्धा तेच झालं आणि इतर राज्यात सुद्धा झारखंडला सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यामुळे पक्षांतर बंदी कायदा किती कठोर केला तरी जोपर्यंत दिल्लीत आणि निवडणूक आयोगामध्ये हरामखोरांचं राज्य आहे तोपर्यंत हा कायदा त्यांच्या कोठीवर नाचवला जाईल. एक आणखी विषय होता की सर्वत्र कुतूहल आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक भाकीत केलंय की 19 डिसेंबरला देशात काहीतरी मोठं घडणार आहे. दिल्लीत मराठी माणूस पंतप्रधानपदी, त्यांचं ते एक राजकीय विश्लेषण आहे. पण 19 डिसेंबरला अमेरिकेच्या संसदेमध्ये किंवा बाहेर काही महत्त्वाचे गौप्यस्फोट होण्याची शक्यता, जे काही पेपर्स निघणार आहेत तिथून, कुठलं एक एप्टिमिस्ट की असं काहीतरी तो उद्योगपती आहे, त्याच्यामार्फत काही भारतासंदर्भातली महत्त्वाची माहिती समोर येणार आहे आणि खास करून पंतप्रधान मोदी आणि भाजप संदर्भात, असं अमेरिकेच्या किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चा सुरू आहे. आणि ही माहिती अत्यंत स्फोटक, धक्कादायक आणि अंधभक्तांना कायमची कोमात पाठवणारी माहिती आहे, अशी माझी माहिती आहे. त्यानंतर जी फजिती होणार आहे भाजपची आणि त्यांच्या नेत्यांची, त्याच्यामुळे किती प्रयत्न केला तरी त्यांना सत्तेत राहता येणार नाही, अशा प्रकारचं एक विश्लेषण समोर आलं. पृथ्वीराज चव्हाण हे या बाबतीतले तज्ज्ञ आहेत, कारण त्यांनी अनेक स्तरांवर काम केलेलं आहे. त्यांची माहिती बरोबर आहे, आमची माहिती तीच आहे. त्याच्यामुळे आज कोणतरी म्हणाले की अमित शहाना ताप आला 102. हो, मराठी माणूस नेतृत्व वगैरे असंही त्यांचं भाकीत आहे. नाही, त्याच्याविषयी मी सांगू शकत नाही, पण काहीतरी स्फोट होतोय 19 तारखेला हे नक्की. त्यामुळेच सर्व खासदारांना दिल्लीत थांबायला सांगितलेलं आहे. भाजपच्या व्हीप निघालेला आहे, धावाधाव सुरू आहे. अमेरिका में कहा है कि कुछ देखिए 19 दिसंबर को कोई एक बड़ा विस्फोट राजनीतिक होने वाला है, ऐसी चर्चा इस देश में चल रही है और उसका केंद्र बिंदु अमेरिका में है. जब भूकंप होता है तो कोई केंद्र बिंदु होता है, तो वो केंद्र बिंदु अमेरिका में है. कुछ ऐसी जानकारी सामने आने वाली है अमेरिका से. वो जानकारी सामने आने के बाद नरेंद्र मोदी सत्ता में नहीं रह सकते, इस प्रकार की चर्चा है. पृथ्वीराज चव्हाण जी ने भी कहा है. तो मुझे लगता है कि हम इंतजार करेंगे. पृथ्वीराज चव्हाण कि मनरेगा जो है वो राम जी ये नाम से बढ़ जाएगा, किस तरह से उनको राम नहीं बचाएगा. महात्मा गांधी से बारे में इतना द्वेष
इतना तिरस्कार हमने कभी देखा नहीं। पूरा विश्व जिस गांधी जी के चरणों में बैठा है, उनकी विचार को फॉलो करता है, लेकिन अपने खुद के गांधी के देश में नरेंद्र मोदी गोडसे के बाद गांधी की दूसरी हत्या मनरेगा का नाम बदल के मोदी जी ने की है। ये पाप है और उसकी कीमत मोदी जी को भुगतनी पड़ेगी। थैंक यू।